आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई 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 प्लीज सोडा माझ्या आईला प्लीज. मला तिच्याकडे जायचंय. प्लीज सोडा ना प्लीज. आवाज बंदा. आई थोबाड उचकटायचं नाही. आई 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 गेली तुझी जेलात आणि बाप गेला ढगात बाकीच्या कुटुंबाला घेऊन. आता तू उरलीयस. आता कळेल तुझ्या आईला. माझी साहेब गेली तेव्हा मला काय वाटलं हे आता कळेल तुझ्या आईला. आपल्या जीवाभावाचं माणूस जेव्हा जातं ना आपल्यातून त्या काळजाला किती खरं पडतं ते आता कळेल तुझ्या आईला. इताल मला माझ्या आईकडे जायचंय. प्लीज सोडा ना मला. आई प्लीज मला सोडा मला. आई सावी हे काय स्वप्न पडलं मला. नाही नाही मला इथून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. नाही तर माई माझ्या घरच्यांसोबत माझ्या सावीसोबत काही करू शकते. तुम्हाला तुमचे वकील भेटायला आले. त्यांच्याशी बोलून घ्या. थोड्या वेळाने कोर्टात जायचंय. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद. मी पेशाने वकीलच आहे. रॉसाठी काम करतो. वर कळलंय सगळं नेमकं काय आणि कसं घडलंय ते. त्यांचं तुमच्यावरती बारीक लक्ष आहे. मला माहित होतं सर. कधी निघणार आहे मी बाहेर. पेपर रेडी झाले. सॉरी मॅडम तुम्हाला लगेच इथून बाहेर पडता येणार नाही. मंगलताई हिची अवस्था बघा. हिच्या जखमा बघा. अजूनही तुम्हाला असं म्हणायचंय की सुंदरीनं कुठल्याही रागात नाही घडवलेला नाही म्हणून. हे बघ बाळा मी तुझ्या समोर हात जोडते. माझी मुलगी चुकली आहे ग. तिला एवढ्या वेळेला माफ कर. पण मी तुला सांगते ती परत तुझ्या कधीच वाटायला जाणार नाही. मी शब्द देते तुला. आणि एवढंच काय ती तुमच्या कोणाच्याच आयुष्यात परत डोकवणार नाही. एवढ्या वेळेला तिला माफ कर ग. काकू हे काय करताय तुम्ही. अहो सांगा ना यांना असे हात वगैरे जोडू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे काकू. प्लीज असं करू नका. आय एम सॉरी टू से पण तुम्हाला एक सांगते
मला सुंदरी मॅमने खूप टॉर्चर केलं, खूप जास्त, इतकं की मी बेशुद्ध पडले. त्यामुळे मी केस फाईल नाही केलेली आहे काकू. बहुतेक धनंजय सर किंवा मग आईनी केस फाईल केली आहे, पण मी नाही केली आहे. सायली, तुझा बाळा विश्रांती घे. आई मी ठीक आहे. सायली, तुला खरंच विश्रांतीची गरज आहे. जा विश्रांती घे. मंगलताई, आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही या आता. पण साधनाताई आणि प्लीज ह्याचं पाया वगैरे पडत जाऊ नका, मला आवडत नाही ते. आणि अजून एक, तुमच्या मुलींना धनंजयशी असलेली सगळी नाती तोडली आहेत, तेव्हा प्लीज तुम्ही कुठलंही नवीन नातं जोडण्यासाठी येऊ नका. या तुम्ही आता. मला इथून निघता येणार नाही म्हणजे? तुम्ही रॉचे एजंट म्हणून मला सोडवायला आलाय ना? म्हणजे लगेच जर तुम्हाला इथून मी बाहेर काढलं तर सगळ्यांना संशय येईल की तुमच्या मागे कोणतरी ताकदवान मोठी माणसं आहेत म्हणून. डीसीपीने तुम्हाला अटक केली आहे आणि आपल्या ऑथॉरिटीचा धनंजयवरती अजिबात विश्वास नाहीये. तुम्हाला अटक करून धनंजयने तो संशय खरा ठरवलाय. हो नाही सर, असं नाहीये. बघा, त्यांनी जे केलंय ते योग्यच आहे. त्यांनी या सिच्युएशन बद्दल काही माहितीच नाहीये. मॅडम, एक तर तुम्ही कोणालाही विश्वासात न घेता, कोणालाही काही न सांगता हे सिया ऑपरेशन केलंय. त्यामुळे आपले ऑपरेशन हेड तुमच्यावरती खूप नाराज आहे. सो काही दिवस तुम्हाला इथेच थांबावं लागेल. किती दिवस? नाही, ते सांगता येणार नाही. आपण तुम्हाला सोडवण्याचा आम्ही इनडायरेक्टली प्रयत्न करतोच आहोत. हे बघा, तुमच्या फॅमिलीला काही होणार नाही आणि असं काय असेल तर आम्ही ऍक्शन घेऊ. त्यामुळे डोंट वरी, तुमची फॅमिली सेफ असेल, आमचं लक्ष आहे. आता काही वेळात तुमची रवानगी कोठडीत होईल. कोठडी? हो. बरं, मी निघतो आता. आणि तुम्ही हे सिया ऑपरेशन परस्पर केलंय त्याबद्दल ऑपरेशन हेडने स्पष्टीकरण मागितलंय. काय सांगू त्यांना? मॅडम, स्पष्टीकरण द्यावं लागेल. आणि हो, कोर्टात गुन्हा कबूल करा. तेच तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी फायद्याचं असेल. मॅडम, देशासाठी सॅक्रिफाईस करावं लागतं. हा, मी तुम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढतो. प्रोसिजर चालू करतो ती. काही काळजी करू नका. हा, सगळं ओके होईल. ठीक आहे, येतो मी. माईक कमाल म्हणाली. म्हणजे आपण कधीपासून विचार करतोय की काय करता येईल, सुंदरी आणि धनंजय वेगळे होतील ज्याने. पण माई, मी खरं सांगतो, मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय ना की तो अद्भुत अद्वितीय क्षण बघताना मी का नव्हतो तिकडे.
जेव्हा धनंजय सुंदरीच्या हातात बेड्या घालतो, वा काय मजा आली असती सुंदरीच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन्स बघायला, वा. ठीक आहे, झालं ना. सुंदरी वर्सेस धनंजय, प्रेम वर्सेस प्रामाणिकपणा वर्सेस कर्तव्य. काय ओव्हर ऍक्टिंग करत असताना हे लोक, पण मजा आली. अरे यार मजा आली. माई काय झालं, तुम्ही गप्प का आहात? नाही, सुंदरीला अटक झाली म्हणून हुरळून जाण्याचं काही कारण नाहीये. हा एक प्रश्न मला सतावतोय की सुंदरीने सायलीला का किडनॅप केलं? हा किडनॅप केलं म्हणजे तीच म्हणाली ना, कोणीतरी तिला बातमी दिली की सायली चांगली व्यक्ती नाहीये. आणि खरं सांगू का, मला काय वाटतं, हे बघा धनंजय आणि सायली क्लोज येत चालले होते, त्यांचं म्हणजे सगळं होत चाललं होतं ना, जेलच झाली ती, काढला राग. नाही नाही, हे कारण नाहीये, हे कारण खोटं आहे. त्याबद्दल काय कळलं असेल की तिला वाटतंय की सायली वाईट आहे? नाही पण तुम्ही कशाला एवढा विचार करताय त्या सायलीचा? तिच्याशी आपला काय संबंध आहे? तुम्ही ओळखता का तिला? या आदित्य समोर जास्त बोलता कामा नये, नको त्या गोष्टीत शिरेल हा. सायली ही सिया आहे आणि ती माझा उजवा हात आहे हे याला माहित नाहीये. सावध राहायला पाहिजे. माई कसला विचार करताय एवढा? मला आणि सियाला एकत्र पाहिलं नसेल ना ना? माई हवलदारचा फोन आहे, ऑन कर आणि स्पीकरवर टाक. हा बोल रे. माई, सुंदरीला तिचा वकील भेटायला आलेला. वकील? तो कोण होता ते माहित नाही. माई, ते दोघं खूप शांतपणे बोलत होते, त्यामुळे काही कळत नव्हतं. पण माई, ते काहीतरी सिक्रेट बोलत होते. मी जेव्हा तिथं पोहोचलो ना, तेव्हा कळलं की सुंदरी खूप घाबरलेली. घाबरलीच पाहिजे ती. काय रे, पोचला म्हणजे? नव्हताच का तू अगोदर तिथे? नाही, मी जस्ट जरा पान खायला गेलो. पैसा कशाचा घेतोस रे? तुला या कामाचे चोख पैसे मिळतात ना, तुला तिथे थांबता नाही आलं? मूर्ख. सॉरी माई. बरं, सुंदरीला कोर्टात कधी नेणार आहे? आज जाणार आहे. ठीक आहे, आता नीट लक्ष ठेव. पान बिन सबबी चालणार नाही तर मला. हो ठेव. सुंदरीने वकील केलंय. जेलमध्ये राहून तिने वकील शोधला. पण माई, सुंदरीला वकील तर आपण देणार होतो ना, जो तिची बाजू कमकुवत करून मांडेल आणि ती स्वतः त्यात अजून अडकेल. पण माई, तिने तर स्वतःच वकील बघितलाय. या सगळ्यातून ती तर आरामात निसते. काय ग शीतल, बाहेर पत्रकार उभे आहेत, खूप गोंधळ चालू आहेत आणि सगळे पत्रकार माईनाच विचारतायत. चला लवकर बाहेर चला. ठीक आहे, तू जा, मी आलेच. माई, बाहेर मीडिया आली आहे. काय? मीडिया कशी काय आली? अरे कशाला म्हणजे? त्याग मूर्ती, सुंदरी मोहितीला अटक, बातमी व्हायला नको? सुंदरीच्या आयुष्याची चिरफाड व्हायला नको का? म्हणजे मीडियाला तुम्ही बोलवलं?
सारखं म्हणत असतो सुंदरीला त्रास नाही देतात तुम्ही, सुंदरीला त्रास नाही देतात तुम्ही. आता एन्जॉय कर आदित्य. हा मीडियाचा सोहळा जो आहे तो एन्जॉय कर. सुंदरीच्या आयुष्याची चिरफाड. वा वा वा, म्हणजे ब्रेकिंग न्यूज. सुंदरी मोहिते यांना अटक त्यांच्याच प्रियकराकडून. वा. सुंदरी ग सुंदरी, ती मनाची सुंदरी. धनंजय सरांचं नातं आणि सुंदरी मॅडमचं नातं त्यांनी भर लग्नात मोडलं आणि आता त्यांच्या आयुष्यात आलेल्या सायली देशमुख यांना मॅडमनी किडनॅप केलं. या प्रेम प्रकरणाने सुडाचं वळण घेतलं असं म्हणायचंय का? आणि या प्रेमाला तुमचा पाठिंबा आहे का? काही पण म्हणू नका. याच्यासाठी केला होता अट्टाहास. बरोबर कोंडीत सापडले सुंदरी आणि सुंदरीचं कुटुंब. आता यांची सुटका नाही. मला काही बोलायचं नाही तुमच्याशी. मला जाऊ द्या. मॅडम सांगा मॅडम काय पण काय बोलताय? गप्प बसा तुम्ही. पण मॅडम तर विवाहित आहे, मग हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणायचं का? मॅडम बोला ना काहीतरी. मॅडम काहीतरी उत्तर द्या. मॅडम बोला ना काहीतरी उत्तर द्या. हे बघा, माझी मुलगी निर्दोष आहे. तिने काही सुद्धा केलेलं नाहीये. सुंदरी मॅडम स्वतःला कायद्याच्या रक्षक म्हणायच्या, आता त्याच भक्षक झाल्या आहेत असं म्हणायचं का? बोला मॅडम. शीतल प्लीज या. हो बाळा हो. चल. असं कसं? घटनास्थळी स्वतः धनंजय सर होते, त्यांनी सगळं बघितलंय आणि म्हणूनच तर अटक केली ना त्यांना. मॅडम बोला ना. असं शांत बसू कसं झालं? मॅडम काहीतरी बोला, काहीतरी उत्तर द्या. मॅडम काहीतरी. एक मिनिट जरा शांत व्हा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण सुंदरी करू. आलं लक्षात? सुंदरी जेव्हा बाहेर येईल तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुंदरीच देईल. तर त्यांच्या आईला छळण्याचा काहीच अधिकार नाहीये तुम्हाला. तुम्हाला मला जर काही सांगायचं असेल तर मी स्वतः तुम्हाला बोलवेन. हा, तेव्हा तुम्ही या. आता निघा. आणि तुम्हाला मी खात्रीने सांगते, सगळ्यांना खात्रीने सांगते की सुंदरी निर्दोष आहे. ती सुखरूप बाहेर येणार. धनंजय आणि त्याच्यासोबत ती कोण मुलगी आहे ना, तर त्या दोघांचा हा डाव असू शकतो. धनंजयला नसेल वाटत की सुंदरी आणि आदित्यने एकत्र राहावं, त्याला त्रास होत असेल म्हणून सुंदरीला अडकवण्यासाठी त्याने हे जाळं विणलं नसेल कशावरून. एम आय राईट? माई, आम्हाला आदित्य सरांशी सुद्धा बोलायचंय. आम्हाला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. नो, कोणीच बोलणार नाही. आत्ताच मी काय सांगितलं? सुंदरी मॅडम येतील आणि त्या व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित देतील. पण माई, इनफ. संपला विषय. हे कुटुंब जसं सुंदरीचं आहे तसं ते माझं सुद्धा आहे. या कुटुंबाची कुटुंब प्रमुख या नात्यानं मी तुम्हाला सांगते की प्लीज इथून निघून जा आणि माझ्या परवानगीशिवाय माझ्या कंपाऊंड मध्ये यायचं नाही. शीतल, चला आपापल्या कामाला लागा. जा सुगंधा, जा. माई, तुम्ही ह्या पत्रकारांपासून वाचवलं होतं, पण माझ्या सरूला कोण वाचवणार? मंगलात त्या, तू घाबरू नकोस. आज सरूला नक्की बेल मिळेल बघ. अगं पण अजून आपण वकील पण बघितलं नाही. नाही, तिने ऑलरेडी बघितलंय वकील. खरंच? म्हणजे आपल्या सरूला नक्की बेल मिळेल ना? पण एक मिनिट, ते तुला कसं समजलं? नाही, आदित्यने वकील पाठवला होता तर
त्याला सांगण्यात आलं की ऑलरेडी तिथे वकील शोधून ठेवलाय, म्हणून तिथून कळलं आम्हाला. अच्छा, बरं झालं देवा. काही कर, माझ्या लेकराला सुखरूप घरी आण बाबा. माझ्यापासून तुमच्या मुलीला कोणताही देव वाचू शकत नाही. इथे देवाचं नाही, माईचं राज्य आहे. सुंदरी, सुंदरी हे बघ, मला माहिती आहे आपल्यामध्ये खूप वाद आहेत, खूप मिसअंडरस्टँडिंग आहेत, पण आपली मैत्री झाली ती आपल्या कामामुळे, आपल्या चांगुलपणामुळे. सुंदरी, मी त्या चांगुलपणाची शपथ घेऊन सांगतो, मी ह्या सगळ्यातून नक्की काहीतरी मार्ग काढ. प्लीज तू जे काय आहे ते खरं सांग मला.